मंडळी नमस्कार. मी हेमंत चोपडा. मनाचा कॅलिडोस्कोप या मराठी ऑडिओ यूट्यूब चॅनलचा हा आजचा पहिला भाग. साधारण 20 वर्षापेक्षा जास्त काळ झाला माझं काउन्सिलरचं शिक्षण पूर्ण झालं. मनामध्ये एक चित्र होतं की बऱ्याचशा लोकांना मार्गदर्शन करता येईल, सल्ला देता येईल, त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी कमी करता येईल, असं एक अपेक्षा चित्र मी उभं केलं होतं. आणि त्याप्रमाणे माझ्याकडे लोक यायला लागली, मार्गदर्शनाकरता सल्ला घ्यायला यायला लागली. त्यातली बरीचशी लोकांनी इतर कुणाकुणाला माझ्याकडे येऊन गेल्यानंतर चांगला अनुभव आला असं सांगितलं, म्हणून तीही ही लोक वेगळ्या माध्यमातली यायला लागली. एकंदर सगळं छान चाललं होतं. साधारण 3-4 महिन्यांनी पूर्वी भेटलेले लोक परत जेव्हा यायला लागल्यावर मग मात्र मी थोडासा चकित झालो. 2-3 वेळेला भेटलेली व्यक्ती जेव्हा परत त्याच तक्रारी सांगू लागली तेव्हा लक्षात आलं की मी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे लोक बरंच काही करत होते, पण त्यांच्या तणावांची, अस्वस्थतेची कारणं जी त्यांनी आधी सांगितली होती ती परत परत डोकं वर काढत होती. या कारणांचं करायचं काय हे जसं त्यांना कळत नव्हतं तसं खरं तर मलाही कळत नव्हतं. आणि मग मात्र मी अस्वस्थ झालो. मी काउन्सिलर म्हणून काम करायला सुरुवात केली त्यावेळेला REBT या थेरपीबद्दल अनेकदा ऐकलेलं होतं. माझ्या आधीचे आणि माझ्याबरोबरच्या बऱ्याचशा लोकांनाही ह्या थेरपीची माहिती होती. मात्र या विषयावरचं एखादं पुस्तक कुठलं, ते कुठे मिळेल याचा शोध काही मला लागत नव्हता. अचानकच माझ्या परिचयातल्या एका डॉक्टरांकडून ठाण्यातील IPH या संस्थेचं नाव समजलं. त्या डॉक्टरांचे अनेक नातेवाईक मुंबई आणि ठाण्याच्या परिसरात असल्यामुळं त्यांच्याकडनं मला IPH ठाण्याचा पत्ता आणि फोन नंबरसुद्धा मिळाला. IPHशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर डॉक्टर आनंद नाडकर्णी सर स्वतः REBTचं ट्रेनिंग देतात. त्यांची वेळोवेळी वर्कशॉप असतात हेही समजलं. रीतसर ॲडमिशन घेतली आणि मग मला शोध लागला की आपण जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या जोरावर किमान आपल्याला तरी इतरांना मदत करता येणार नाही, तर मी जे काही शिकलो आहे त्याचा सुसूत्रपणे वापर करण्यासाठी जी एक फ्रेम असायला हवी, एक फ्रेमवर्क असायला हवं, ती चौकट मला REBTमुळं मिळाली. त्यातील ABCD या सूत्रामुळे मिळाली. मजा म्हणजे वर्कशॉपच्या पहिल्याच दिवशी डॉक्टर नाडकर्णी सर आणि डॉक्टर शुभा दत्ते मॅडम यांच्या तोंडून जेव्हा REBT म्हणजे नक्की काय, त्यातील ABCD ही अक्षरं नक्की कशी काम करतात याचा मला साक्षर करेल असा शोध लागला. IPHचं मिशन आहे मानसिक आरोग्य सर्वांसाठी. या मिशनचा कळत न कळतचा एक छोटासा भाग मी होऊ शकलो याचा मला खूप आनंद आहे. वरील सर्व काळात आणि REBTचे बेसिक आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग घेतल्यावर मी या मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात नक्की काय करू शकलो हे आत्ता तरी नाही सांगता येणार, पण मानसोपचार करणं म्हणजे फक्त सायकियाट्रिस्टकडे वेळोवेळी जाऊन गोळ्या घेणं इतकाच मर्यादित अर्थ नाही याची जाणीव झाली. आणि माझ्याकडे येणाऱ्या अनेक लोकांनासुद्धा मला ही जाणीव करून देता आली. औषधोपचार हा जरी मानसिक व्याधी आजाराचा एक महत्त्वाचा भाग असला तरी एकमेव उपचार पद्धत नाही याची जाणीव झाली. REBT म्हणजेच रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा विवेकनिष्ठ भावना वर्तन पद्धती किंवा मानसोपचार पद्धतीचा वापर व्यक्तीच्या सर्वसाधारण अस्वस्थतेपासून अनेक मानसिक आजारातसुद्धा किती मोलाची मदत करू शकते याची प्रचिती आली. मी वैयक्तिक पातळीवर आणि गेल्या कित्येक वर्षात माझ्याकडे सल्लामसलतीसाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी आलेल्या सर्वच क्लायंटच्या वतीने IPH ठाणे या संस्थेचे निर्माते आणि संचालक डॉक्टर आनंद नाडकर्णी सर, डॉक्टर शुभा दत्ते मॅडम, प्रशिक्षण काळात आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेच्या अनेक काउन्सिलर्स, थेरपिस्ट यांचे मनापासून आभार मानतो. आज सुरू करत असलेल्या मनाचा कॅलिडोस्कोप या ऑडिओ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी REBT किंवा विवेकनिष्ठ भावना वर्तन मानसोपचार पद्धतीवर आधारित अनेक लहान मोठ्या पैलूंवर बोलणार आहे. प्रत्येक भागातून या मानसोपचार पद्धतीच्या अनेक सूत्रांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. या सूत्रांच्या विवेचनामुळे मानसिक भावनिक अस्वस्थता कशी निर्माण होते याची जशी जाणीव होईल, तशीच
त्याप्रमाणे याच सूत्रांचा वापर करून अशी अस्वस्थता बरेचदा आपलीच आपण कशी कमी करू शकतो याचीही जाणीव करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. खरे तर विवेकनिष्ठ भावना वर्तन पद्धती आपल्या सर्वांच्या जीवनात फार मोठे बदल करू शकते असेच मला वाटते. आपल्या सर्वांना मिळालेल्या मर्यादित आयुष्यात आकारांची अस्वस्थता, क्षुल्लक कारणांमुळे निर्माण होणारे तणाव, अनेक नातेसंबंधांमधील कोरडेपणा आणि त्यामुळे नासणारा आनंद आणि समाधान ह्यांच्या यांना दूर करणं खरं तर शक्य आहे. तसेच आपल्या उद्दिष्टांची वाट खडतर करणारा प्रवास करण्याची खरोखरच गरज नाही याचीही जाणीव झाली. म्हणूनच या मालिकेतील प्रत्येक भागातून तुम्हा लोकांना काही ना काहीतरी मिळेल, विचार करता येईल, स्वतःमध्ये बदल करण्याची एखादी संधी मिळेल अशा हेतूने मनाच्या कॅलिडोस्कोप या मानसिक आरोग्यविषयक मालिकेची रचना करण्याचा प्रयत्न करणार आहे. कॅलिडोस्कोप आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या आतमध्ये असलेले रंगीत काचांचे तुकडे, बांगड्यांचे तुकडे, मणी किंवा खडे कॅलिडोस्कोपला थोडंसं हलवल्यानंतर जशी वेगवेगळी प्रतिबिंब दाखवतात, वेगवेगळ्या डिझाईन दाखवतात, तसंच अनेक प्रसंगी अनेक परिस्थितीमध्ये आपल्या मनामधनं ज्या छटा निर्माण होतात, ज्या भावना निर्माण होतात, त्यांच्यातनं आपला फायदा होणार आहे का, आपलं हित होणार आहे का, का त्या छटांच्या मागे लागून आपण स्वतःचं अहित करणार आहोत, हे समजून घ्यायला थोडीफार मदत होईल असं मला वाटतं. परत भेटूच. तोपर्यंत धन्यवाद.